नमस्कार. आपण बीकेचा पेपरचं पॅटर्नचं थोडक्यात आपण मराठीमध्ये एक्सप्लेनेशन बघतो आपण. पेपर पॅटर्न तुम्हाला ऑलरेडी माहितीच असेल की ऑब्जेक्टिव्ह आपल्याला 20 मार्काला आहेत आणि ऍडमिशन, रिटायरमेंट, डिझोल्युशन आणि बिल ऑफ हे जे 4 टॉपिक हे 10-10 मार्काचे. पण यांच्यामध्ये कसं आहे जास्तीत जास्त पेपरला ऍडमिशनला रिटायरमेंटच ऑप्शन आलाय आणि काही पेपरला म्हणजे अजून एका पेपर डिझोल्युशनला बिल ऑफ एक्सचेंज. पण कधी कधी हा पॅटर्न चेंज होतो. ऍडमिशनला डिझोल्युशन येऊ शकतो, रिटायरमेंटला बिल ऑफ एक्सचेंज. म्हणजे पॅटर्न वर खाली होऊ शकतो. म्हणजे तुम्हाला कमीत कमी यांच्यामध्ये 3 टॉपिकचं नॉलेज असणं गरजेचं आहे. फक्त 2 टॉपिक करून झाल्याचा तर रिस्क होऊ शकतो. पण तसं इथं इश्यू ऑफ शेअर, कॉम्प्युटर डेटा पार्टनर, अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट या 4 टॉपिक मध्ये सुद्धा तीच पद्धत आहे की ते सुद्धा क्वेश्चन वर खाली होऊ शकतं. पण जास्त वेळा काय विचारलंय, इश्यू ऑफ शेअरला कॉम्प्युटरच आहे, डेटा पार्टनरला काय अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. पण प्रयत्न करा 4 पैकी 3 टॉपिक, जसं की इश्यू ऑफ शेअर सोपा आहे, कॉम्प्युटर सोपा आहे, डेटा पार्टनर. काय काय मुलांना कसं अनालिसिस पण सोपं वाटतं का काही 4-5 रेशो काढायचे आहेत किंवा प्रत्येक स्टेटमेंट फॉर्मॅट. पण कधी कधी काय होतं त्याचे कम्पॅरेटिव्ह म्हणा किंवा ट्रेंड मध्ये पर्सेंटेज काढायचे असतात ते मुलांना कॅल्क्युलेशन वीक असल्यामुळे ते जमत नाही. तर ते मार्क जाणे शक्य जास्त असते. त्यामुळे त्यापेक्षा 3 टॉपिक वरती लक्ष दिलं तर बरं पडेल. एनपीओ, फायनल अकाउंट पण आहे. फक्त पेपर पॅटर्न माहिती असला म्हणजे आपण अभ्यास करू शकतो का? नाही. पेपर पॅटर्न बरोबर आपल्याला हेही माहिती पाहिजे की तो अभ्यास विषयाचा कसा केला पाहिजे जेणेकरून आपला पूर्ण टॉपिक कव्हर होईल. वर्षभर काय अभ्यास नसेल केला तर थोड्या वेळामध्ये सुद्धा आपण प्रत्येक टॉपिकचे 2-3 क्वेश्चन सोडून सुद्धा आपण टॉपिकचे व्यवस्थित नॉलेज घेऊ शकतो. मग त्यासाठी आपण काय करू शकतो? जसं की मी ते पहिलंच लिहिलं बघा, ऍडमिशन आणि काय रिटायरमेंट आहे. त्या ऍडमिशन, रिटायरमेंट दोघांची पोस्टिंग जवळजवळ सेमच आहे. ऍडमिशन पार्टनर मध्ये एक ऍडजस्टमेंट दिला, कॅपिटल ब्रिंग बाय न्यू पार्टनर. प्रत्येक सम मध्ये येणारी 100% फिक्स ऍडजस्टमेंट. असा कुठला सम नाही त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंटच नाही. इफेक्ट पण सेम आहे. मग जर प्रयत्न केला तर ती ऍडजस्टमेंट इकडे जर समजून घेतला की लेजर मध्ये नक्की कुठे लिहायचंय तर सुद्धा तुम्ही त्याचा अभ्यास चांगला करू शकता. ऍडजस्टमेंट कोणकोणत्या कॉमन आहेत बघा, अप्रिसिएशन, डेप्रिसिएशन, रिव्हॅल्यू, रेड्यूस, आरडीडी ह्या सारख्या ज्या ऍडजस्टमेंट आहेत ह्या सगळीकडे सेम आहेत. पुण्यामध्ये ऍडमिशन मध्ये सुद्धा, रिटायरमेंट मध्ये सुद्धा, इव्हन डेथ ऑफ पार्टनर मध्ये सुद्धा. म्हणजे एक टॉपिक जवळ कितीतरी मार्क देतो. एका पेपरला तर काय झालं होतं, ऍडमिशन 10 मार्काला, इथं रिटायरमेंट क्वेश्चन नंबर 3 मध्ये होता. आणि डेथ म्हणजे जवळजवळ बघा एकाच टॉपिकच्या फक्त पोस्टिंगची प्रॅक्टिस केली तर 10, 20 आणि जवळजवळ 28 मार्काचा पेपर त्या एकाच टॉपिकच्या अभ्यासामुळे झाला. काहीच नाही, कमीत कमी 18 मार्काचा अभ्यास होणारच आहे. मग असा एवढं सोन्याची संधी समोर असताना किंवा सोन्याचा अंडा देणारी कोंबडी असताना आपण दुसऱ्याच्या मागे का लागतात? कमीत कमी आपण एवढी तरी प्रॅक्टिस करून घ्या. त्या टॉपिकचे कॉलम कसे करायचे आहेत, नावं कशी लिहायची आहे, टू बाय कसा लिहायचा आहे, परत बॅलन्स शीटला न्यू बॅलन्स शीट वर्ड, ऍज ऑन डेट 1 एप्रिल हे टाकणे गोष्टी गरजेचं आहे. आणि सोबत हे ऍडजस्टमेंट कमीत कमी कुठलाही सम घेतला ना एवढंच सोडवायचं. एक्स्ट्रा 1-2 नवीन असेल नका हात लावू, एवढं तरी कराच. त्याच्यामध्ये करंट अकाउंटचा एक क्वेश्चन एक्स्ट्रा सोडून प्रॅक्टिस करू शकतो. म्हणजे नक्की बदल काय झाला. कॅपिटल अकाउंटच्या आपण करंट अकाउंट बनवलं, करंट अकाउंट मध्ये 2च कॉलम होते, कॅपिटल अकाउंट मध्ये 3 कॉलम होते. मग हा जो फरक आहे तो कॅप्चर करायचा प्रयत्न करा. नंतर येतो डिझोल्युशन. डिझोल्युशनचा कुठलाही सम घ्या, मग तो नॉर्मल डिझोल्युशन असेल, करंट अकाउंटचा असेल, जर्नल एंट्री म्हणा किंवा काय तुमचं एक्स्ट्रा काय काय येणार आहे, सिंगल पार्टनर इन्सॉल्व्हेंट, 2 पार्टनर इन्सॉल्व्हेंट, ऑल पार्टनर इन्सॉल्व्हेंट. तिघांमध्ये ह्या 3 एंट्री फिक्स असतात, कधीही बदलत नाही. लायबिलिटी पेडचा मेथड चेंज होतो पण ह्या तिघांचा नाही. कुठला, पोस्टिंग, ऍसेट रिलाइज, एक्सपेन्सेस पेड. मग ह्या कॉमन एंट्री आहेत त्यांच्यावरती फोकस करून तुम्ही जास्तीत जास्त मार्क मिळवायचा प्रयत्न करू शकता. आणि एक्स्ट्रा हे 3 परफेक्ट झालं तर एक्स्ट्रा सांगायची गरज नाही, तुम्ही ऑटोमॅटिक ते कॅचअप करता. पण आधी आपल्याला 3 एंट्रीवरती फोकस करा. इश्यू ऑफ शेअर साठी म्हटलं तर फक्त बोर्ड क्वेश्चन, एक्स्ट्रा टेस्टचे कुठले क्वेश्चन करायची गरज नाही. येणार तर त्यातलाच येणार, रिपीट कुठलाही नवीन काही येणार नाही. नंतर कॉम्प्युटर म्हटलं तर बघा, कॉम्प्युटरमध्ये एक डिस्ट्रीब्युटिव्हचा क्वेश्चन आहे, मॅन्युअल अकाउंट सिस्टम आणि कॉम्प्युटर अकाउंट सिस्टम. पण इथं टेक्स्टबुकचा डिस्ट्रीब्युटिव्ह नाही, त्याच्यामध्ये थोडासा चेंज करा, काही पॉइंट्स ऍड करा. जसे की मल्टी युजर फॅसिलिटी आला, शेअरिंग ऑफ इन्फॉर्मेशन आला, स्टोरेज आलं, क्विक डिसिजन आलं, परत सिक्युरिटी आला. अशी काही पॉईंट ऍड केल्यामुळे काय होईल, तुम्हाला त्या पॉईंटचा उपयोग फीचर्स मध्ये पण होतो आणि इम्पॉर्टन्स मध्ये पण होऊन जातो. म्हणजे एकाच क्वेश्चन मध्ये 3 क्वेश्चनची प्रॅक्टिस आरामशीर होते. आणि हा एकमेव असा क्वेश्चन जो बोर्ड आतापर्यंत 7 वेळा येऊन गेला 8 पेपरमध्ये. मग अशा क्वेश्चनची प्रॅक्टिस करायला काय वाईट आहे, जिथं 8 पैकी 8 मिळतील. आणि एक्स्ट्रा सेफ्टीसाठी पाहिजे ना, अकाउंटिंग सॉफ्टवेअर आहे, कंपोनेंट आला ऑफ कॉम्प्युटर, टाइप्स ऑफ वाउचर वगैरे आहेत, यांची सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस चांगली करू शकता. पण मला तर वाटत नाही यांची गरज लागेल, का एकच क्वेश्चन तुमचा खूप काही मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून जाईल. नंतर हा डेट ऑफ बर्थ मध्ये पण बघा, ऍडमिशन, रिटायरमेंट हा एवढा मेथड तर सेम आहे. नवीन काय आलं,
प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स कसं कॅल्क्युलेट करायचं त्याच्यावर लक्ष द्यायचंय. आणि कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल, कॅल्क्युलेशन गुडविल जवळ इथला पण काही मॅथड इथे मॅच होऊन जातो. ऍव्हरेज प्रॉफिट आहे तुमचं, गुडविल कॅल्क्युलेट करायची पद्धत आला, पण तो जो डेथ झाला त्या डेथ पार्टनरचा शेअर किंवा रिटायर पार्टनरचा शेअर, तो सगळं मेथड तर सेमच आहे. प्रॅक्टिस केली तर दोन्ही बाजूने फायदा होतो. नंतर फायनान्शियल स्टेटमेंट, ह्याच्याबद्दल काही जास्त आपण डिस्कस करणार नाहीये. बघूया मग एनपीओ. एनपीओ मध्ये कधी कधी पूर्ण इन्कम एक्सपेंडिचर बॅलन्स शीट बनवायला सांगतील किंवा फक्त इन्कम एक्सपेंडिचर बॅलन्स शीट सांगितलीच नाही. त्यामुळे जरा तिथं फक्त काळजी घ्या की विचारला एक असा क्वेश्चन. तुमच्या पुस्तकात पण एक क्वेश्चन आहे ज्याच्यामध्ये फक्त इन्कम एक्सपेंडिचर बनवायचं, मग त्या क्वेश्चनची पण प्रॅक्टिस करा. तर तसा क्वेश्चन ही बोर्डात येऊ शकतो. पोस्टिंग ऍडजस्टमेंट, कोणकोणत्या कॉमन ऍडजस्टमेंट, आउटस्टँडिंग इन्कम, सबस्क्रिप्शन आहे, ट्युशन फी, व्हिजिट फी आलं, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस कॉमन ऍडजस्टमेंट आहे, कॅपिटलाइज आहे, डेप्रिसिएशन, यांच्यावरती तरी फोकस करा, एक्स्ट्रा नका करू. पण एवढ्यावरती तर लक्ष दिल्याने तुमचा जवळजवळ खूप काही मदत होऊ शकते. 12 मार्काचा समय कमीत कमी 8 मार्क मिळवण्याच्या तयारीवरती तरी तुम्ही लक्ष देऊ शकता. पण त्यासाठी कमीत एवढा तरी अभ्यास करा. कुठलाही सम निवडा, त्याच्यामध्ये मोजक्याच ऍडजस्टमेंट घ्यायच्या, तेवढीच प्रॅक्टिस करायची, एक्स्ट्रा नाही. नंतर आलं फायनल अकाउंट. फायनल अकाउंट मध्ये पण सेम काय तुम्ही करू शकता. पोस्टिंग मध्ये कॉमन ऍडजस्टमेंट बघा, क्लोजिंग स्टॉक दरवर्षी येणारे, डेप्रिसिएशन दरवर्षी येणारे, आउटस्टँडिंग किंवा प्रीपेड दोघांपैकी बॅड ऑलरेडी दरवर्षी येणारे ऍडजस्टमेंट. म्हणजे बघायला गेलं तर एनी 4 ऍडजस्टमेंट फिक्सच आहेत. ह्या असा कुठला पेपर नाही ज्याच्यामध्ये 4 ऍडजस्टमेंट 100% सगळे फिक्स आहे. वेगळी कुठली आली तर येऊ शकते. इंटरेस्ट ऑन कॅपिटल आलं, इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड, किंवा इंटरेस्ट ऑन बँक लोन आलं, किंवा तुमचं एक्स्ट्रा म्हटलं तर काय गुड्स विथड्रॉ बाय पार्टनर असेल, किंवा अनरेकॉर्डेड परचेस असेल. मग यांच्यावर तुम्ही फोकस करू शकता जेणेकरून तुम्हाला चांगलं स्कोरिंग करायला मदत मिळेल. पण मला वाटत नाही गरज लागेल. जर तुम्ही एकदमच वीक असाल तर त्याच्या नवीनच्या मागे लागण्यापेक्षा एवढ्याच ऍडजस्टमेंटचा अभ्यास चांगला करा. आणि जरी एवढा जरी विचार केला तरी बघा मी कमीत कमी मार्क लिहिले. मी असं नाही की मी 10 पैकी 10 लिहिले. जरी समजा एवढा जरी अभ्यास करताय, इथं एवढा अभ्यास करतात 10 पैकी आरामशी 7-8 पर्यंत जात आहे, तर पण मी 5 पकडले. रिझोल्युशनला कमीत कमी 5 आहेच. इथे सुद्धा बघा, इथे सुद्धा मी 4च पकडले, जास्त पकडलेच नाही. ह्या दोघांपैकी एकच क्वेश्चन, तरी पण मी 4च पकडले. इथे सुद्धा मी 4, इथं पण 8 नाही पकडले. परत एनपीओ मध्ये पण इथे पण 8-9 जातात, पण तरी पण मी 6च पकडले. इथे सुद्धा 10 जातात, पण मी 8च पकडले. तरी पण त्याच्या हिशोबाने जर भेटत 32 मार्क मिळतात. ऑब्जेक्टिव्ह मध्ये 20 पैकी 20 नाही पकडलेत मी. किती पकडलेत? 15. ओव्हरऑलचे पण 15 पकडलेत. तरी तुमची टोटल 62च्या वर जाते. विचार करा, जर याला जर 20 पैकी 20 आणि इथं पण 20 मिळाले तर 72 होईल. आणि जर इथं तुमचा चांगला अभ्यास झाला तरी पण 80 अबाव स्कोर करू शकता अकाउंट्स मध्ये. मग काय वाईट आहे? मग तयारी काय, वाट कशाला बघायची? आत्ताच पुस्तक उघडायचंय, वही उघडायचे आणि या पद्धतीने चालायचंय. पण असं का करायचंय? कारण आपल्याला माहितीये तिथं जायचंय, पण कसं जायचं हे माहिती नसल्यामुळे आपण गोंधळत बसलोय आणि आपली सुरुवातच होत नाहीये. आणि ती सुरुवात करण्यासाठी हा तुम्हाला मार्ग दिलाय, जेणेकरून तुम्ही प्रत्येक क्वेश्चन निवडा, त्या क्वेश्चन मध्ये फक्त एवढंच प्रॅक्टिस करायचंय. एक्स्ट्राच्या मागे नका लागू. टॅली तर चुकून नका करू. कारण जर एक जरी एंट्री केली चुकलेली असेल तर तुमचा टॅली करून तरी काय उपयोग होणार आहे का? मग कशाला त्याच्या मागे लागायचं? एवढं जरी करताय काय, पूर्ण अकाउंटचा पेपर पण 1.5-2 तासाच्या आत कम्प्लीट होतो. सगळा वेळ टॅली टोटल करण्यातच जातो. मग तो एक्स्ट्रा घालवण्यापेक्षा आपल्याकडे काय आहे आणि काय करू शकतो यावरती फोकस करून चांगले मार्क मिळवायचा प्रयत्न करा. ठीक आहे. ऑल द बेस्ट.